हे सांगायचं तर एक गोष्ट साधी सरळ आहे की मला योगायोगाने मी आलो आहे आज, कारण मी दिल्लीहून आज आलेलो, काल आलो आहे सकाळी, आणि अमेरिकेहून 5 दिवसापूर्वी आलो आहे. मी जेटलॅगमध्ये आहे, पण मला ऋषिकेशने बोलवलं तर मला आवडलं एवढ्यासाठी की आज या नाटकाची प्रासंगिकता आहे. आणि डोळसपणे जर हे नाटक बघाल, मी मुद्दाम लोकांना सांगेन हे नाटक बघा, मग तुम्हाला आजच्या युरोपमध्ये काय चाललंय त्याचं उत्तर मिळेल. ज्या युरोपमधल्या 6-7 देशांनी जगावर आपली साम्राज्य निर्माण केली, ती ते कोण काय ते डच असतील किंवा ब्रिटिश असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज, आज त्यांची अवस्था बघा. कारण तिथे तुम्हाला कळेल ह्या नाटकाचं. म्हणजे सावरकरांची दृष्टी ही फक्त भारतापुरती नव्हती, ती जागतिक दृष्टी होती. ही या नाटकाच्या प्रयोगात बघून तुम्हाला कळेल. आणि म्हणून मला वाटतं मी त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे. पण आज मी एवढंच बोलेन की हे नाटक बघणं आजच्या परिस्थितीत, सिंदूरच्या बॅकग्राऊंडवर आणि आत्ताच्या वर्ल्ड ऑर्डर, जागतिक जो केओस आहे, त्याचं उत्तर तुम्हाला याच्यात सापडेल.